हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार. रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण बनवणार आहोत उपवासाची शाही कचोरी. चला तर आता कचोरीसाठी लागणारं साहित्य बघून घेऊया. 1 वाटी भरून भाजणीचं पीठ, 1 वाटी ओलं खोबरं हे मी किसून घेतलेलं आहे, 1 बटाटा, थोडंसं आलं ते देखील मी किसून घेतलेलं आहे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ. उकडून घेतलेला बटाटा मी हा किसून घेणार आहे. आपण असा किसणीने छान किसून घ्यायचा आहे. इकडे आपली कढई तापलेली आहे, त्यामध्ये अर्धा चमचा आपण साजूक तूप घालून घेणार आहोत. त्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहे. आता आपण त्यामध्ये अद्रक घालून घेणार आहोत. ते देखील आपण छान फ्राय करून घेणार आहोत. आता यामध्ये आपण काजू बदाम हे मी कट करून घेतलेले आहे ते घालून घेऊया. हे 1 मिनिट आपण त्याला छान फ्राय करून घेणार आहोत. आता आपण यामध्ये खोबऱ्याचं किस घालून घेऊया. हा देखील आपण 2 मिनिट छान परतून घेणार आहोत. आता यामध्ये आपण भाजून घेतलेले जिऱ्याची पूड घालून घेणार आहोत. ही आपण अर्धा चमचा घालणार आहोत. तुम्ही खात नसाल तर नाही घातली तरी चालेल. चवीनुसार मीठ. यामध्ये आपल्याला थोडंसंच मीठ घ्यायचं आहे. छान परतून झालेलं आहे आपलं सारण. आता आपण बंद करूया. एका बाउलमध्ये आपण हे भाजणीचे पीठ घालून घेणार आहोत. त्यामध्ये आता आपल्याला 2 चमचे तुपाचं मोहन घालायचं आहे. थोडंसं मीठ. आता आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत. या पिठाला आपलं तुपाचं मोहन हे छान लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या कचोरीची पारी ही छान कुरकुरीत होईल. पिठाला मी मोहन लावून घेतलेला आहे. आता आपण त्यामध्ये बटाटा घालून घेणार आहोत. प्रथम आपण हा अर्धाच बटाटा घालणार आहोत. मिश्रणामध्ये राहिलेला बटाटा देखील आपण आता घालून घेऊया. आपण हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. लागलं तरच आपण यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत. प्रथम आपण हे बटाट्यामध्येच मिक्स करून घेणार आहोत. थोडंसं आपल्याला पाणी घालावं लागेल. थोडं थोडं करून आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. यामध्ये भगर, राजगिरा हे असल्यामुळं काय होतं, याला पाणी थोडंसं जास्त लागतं, पण तरीही आपण ते थोडं थोडं करून घालायचं आहे. हे पीठ हे छान फुलून येतं. पीठ हे माझं छान भिजून झालेलं आहे. भाजणीच्या पिठाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. आता आपण हे 5 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत. आपण ही कचोरी आप्पेपात्रात बनवणार आहोत. तर मी इकडे हे आप्पेपात्र गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये आपण आता
थोडं थोडं तेल घालून घेणार आहोत. यासाठी मी शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे. अगदी थोडं घालायचं आहे आपल्याला. इकडे आपलं हे सारण तयार झालेलं आहे. त्यामध्ये आता आपल्याला थोडंसं पनीर घालून घ्यायचं आहे. ते मी हे किसून घेणार आहे. 3 ते 4 चमचे आपल्याला हे पनीर छान किसून घ्यायचं आहे. या सारणामध्ये आपण किसून घेतलेलं पनीर घातलेलं आहे. आता आपण हे छान मिक्स करून घेऊया. आता आपण कचोरी बनवून घेणार आहोत. प्रथम आपण या भाजणीच्या पिठाचे गोळे बनवून घेणार आहोत. आता आपण कचोरी बनवून घेऊया. यासाठी मी या पिठापासून असा गोळा बनवून घेतलेला आहे. याला आपल्याला अशी वाटी बनवून घ्यायची आहे. यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे. यामध्ये आता आपण सारण घालून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला दुसरे देखील कचोरी बनवून घ्यायची आहे. हे सारण भरल्यानंतर आपल्याला याचे छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि आपल्याला हा बंद करून घ्यायचा आहे. आता आपण छान असा गोल बनवून घेऊया. आपली कचोरी छान बनलेली आहे. आपल्या कचोऱ्या छान बनून झालेल्या आहे. इकडे आपल्या आप्याचं भांडं छान तापलेलं आहे. यावरती आता आपण ठेवून घेणार आहोत. गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे. राहिलेल्या देखील आपण अशाच पद्धतीने बनवून घेणार आहोत. कचोरी आपली ही छान बनवून झालेली आहे. आता आपण ही व्यवस्थित पलटी करून घेऊया. सर्व बाजूने व्यवस्थित आपल्याला ही भाजून घ्यायची आहे. अगदी कमी तेलामध्ये आपली ही कचोरी बनवून जाते. अशा पद्धतीने आपण सर्व कचोऱ्या करून घेणार आहोत. चला तर मैत्रिणींनो, तयार झाली आपली शाही कचोरी. हे कचोरी तुम्ही ओल्या खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकतात. माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.